गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने तयारी सुरू केली आहे आणि या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र आता अशी शक्यता कमी झाली आहे। या निवडणुका दिवाळीच्या आसपास म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल मोठं विधान केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सशक्त संघटन कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थिती दर्शवली, तसेच महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केलं। यावेळी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला हवं ते यश मिळालं नसल्याचं कबूल केलं, तसेच अजितदादा यांच्या नेतृत्वावर टीका झाल्याबद्दल आपला दृष्टिकोन मांडला। तटकरे म्हणाले की अजितदादा यांचं नेतृत्व महाराष्ट्रात स्वीकारलं जाणार नाही असं वातावरण तयार केलं गेलं। कार्यकर्त्यांमध्ये अजितदादांबद्दल एक विश्वास होता, पण आपण विधानसभेत आपली ताकद दाखवली। लोकसभेत यश मिळालं नसलं तरी विधानसभेत घवघवीत यश मिळालं असं तटकरे यांनी म्हटलंय। तसंच तटकरेंनी योजनेवर करण्यात आलेल्या टीकेलाही उत्तर दिलं। लाडकी बहीण आणि लेक योजना या योजनांनंतर टीका करण्यात आली, पण अजितदादांनी त्या योजनांना यशस्वी बनवलं असं सुनील तटकरेंनी योजनांना मिळालेल्या यशाबद्दल भाष्य केलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।